लोकसभेला निर्णायक ठरलेला जरांगे फॅक्टर विधानसभेला कुणाला घाम फोडणार? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. जरांगे खडे तो सरकार से बडे. होय, आम्ही बोलतोय ती आमची अतिशयोक्ती नाही तर महाराष्ट्र लोकसभेचे हे आहे जळजळीत वास्तव. जरांगे फॅक्टरने मराठवाड्यासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. मराठवाड्यात तर औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांवर महायुतीला याच जरांगे पॅटर्नमुळे पाणी सोडावं लागलं. बीडला तर पंकजा मुंडे यांना सांगून पाडण्याचा कार्यक्रम जरांगेंनी केला. रावसाहेब दानवे, प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर शृंगारे या मातब्बरांना पहिल्यांदाच मानहानिकारक पराभव याच जरांगे पाटलांमुळे बघायला मिळाला. लोकसभेच्या पहिल्या अंकातील किंगमेकर ठरल्यानंतर आता विधानसभेसाठी जरांगे 2.0 ची आता सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आता विधानसभेचा प्लॅन ॲक्टिव्हेट केलाय. यात जरांगे पाटील कुणाला दणका देऊ शकतात? मराठा आरक्षणाचा मार्ग निकाली काढतानाच मराठा मुख्यमंत्री बनवण्या इतपत त्यांची विधानसभेला ताकद लागेल का? जरांगे पाटलांचं हे 2.0चं विधानसभेचं वर्जन नेमकं आहे तरी काय, तेच पाहूयात. मनोज जरांगे पाटील या एकट्या नावाने भल्याभल्यांना तोंडचं पाणी पळवलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुंबईच्या दारावर धडका मारून सरकारच्या छातीत धडकी भरवण्याचा कार्यक्रम केला होता. मुख्यमंत्री शिंदेंनी तेव्हा प्रत्यक्ष भेटून आश्वासन दिलं. आंदोलन शांत झालं, पण ती पूर्ण न झाल्याने जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा बडगा उगारला. तेव्हा मात्र सरकारने जरांगेंना अंगावर घ्यायला सुरुवात केली. जरांगे शरद पवारांच्या तोंडची भाषा बोलतात असं म्हणत त्यांनी जरांगेंना निकालात काढायला सुरुवात केली. महायुतीचे सगळे नेते जरांगेच्या आंदोलनावर संशय घेत त्यांच्या विरोधात स्टेटमेंट करू लागले. मराठवाड्यातील तर हा संघर्ष आणखीनच तीव्र झाला. पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या एका स्टेटमेंटने भडका उडाला. याचाच परिणाम म्हणून मराठा समाज लोकसभेच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात एकवटला आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जाऊन थांबला. अनेक विद्यमान मंत्र्यांसह अनेक दिग्गज प्रस्थापित नेत्यांचे राजकारण या जरांगे फॅक्टरने शून्यात जाऊन पोहोचवलं. बीडमध्ये तर मुंडे घराण्याचं प्रस्थ मोडून काढत बजरंग अप्पा सोनवणे यांच्यासारख्या मराठा चेहरा खासदार झाला असेल तर त्यामागे मनोज जरांगेंचा मोठा वाटा असल्याचं स्वतः बजरंग बाप्पांनीही मान्य केलंय. लोकसभेचा हा रिझल्ट पाहता मराठा फॅक्टर हा निर्णायक ठरतोय याचीच कल्पना जरांगे पाटलांनाही आली असावी. म्हणूनच त्यांनी आता जरांगे पाटील 2.0 या व्हर्जनला आता सुरुवात केली. सत्तेच्या जोरावर आधी जाहीर केलेला सगळा सोयऱ्यांचा अध्यादेश सरकारने अडगळीत टाकला होता. मात्र लोकसभा निकालाचे हे परफेक्ट टायमिंग साधत मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. काही झालं तरी सगळे सोयरे अध्यादेश मंजूर केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं म्हणून त्यांनी शिंदे फडणवीसांना पुन्हा एकदा अडचणीत आणलंय. आधीच लोकसभेच्या निकालातून तोंडबुक्क्यांचा मारा बसलेला असताना आता त्यात मनोज जरांगेंनी पुन्हा वातावरण तापवल्याने त्याचे पडसाद विधानसभेवर पडतील का हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाही. विधानसभेच्या राजकारणात मात्र हे जरांगे 2.0 वर्जन मोठी उलथापालथ घडवून आणेल. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सक्रिय सहभाग घेतला नव्हता, मात्र विधानसभेला नाव घेऊन पाडणार असे म्हणून जरांगे पाटलांनी सरकारला इशाराही दिलाय. गरज पडली तर महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 288 जागा लढवू आणि जिंकू देखील असं म्हणून त्यांनी अगदी तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा
निवडणुकांचे सगळे डायमेन्शन बदलून टाकले. देवेंद्र फडणवीसांबद्दल आमच्या मनात शत्रुत्व नाही, पण त्यांचं लक्ष हे फक्त फोडाफोडीत असतं. म्हणूनच त्यांनी मराठा समाजाचा रोष वळवून घेतला. असे स्टेटमेंट करून फडणवीसांना पुन्हा डॅमेज करायला सुरुवात केली. आमच्या उपोषणाला कोण कोण पाठिंबा देत नाही त्या सर्व आमदारांवर आमचं लक्ष आहे. त्यामुळे अशा आमदारांना गरीब मराठी कायमचं घरी पाठवणार आहेत, असं म्हणून जरांगे पाटलांनी विधानसभेचे पॉवर पॉलिटिक्स आत्तापासूनच खेळायला सुरुवात केली आहे. लोकसभेतून पराभव झालेल्या महायुतीचा सूर यंदा मात्र जरांगेच्या बाबतीत काही प्रमाणात नरमाईचा झाल्याचा दिसतंय. त्यामुळे भल्या भल्या मराठा पुढाऱ्यांना जे जमलं नाही त्या मराठा समाजाला एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न जरांगे पाटलांनी केला आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मराठा फॅक्टर आणि मनोज जरांगे पाटील हे नाव राजकारण 360 अंशात फिरवतील हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाही. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला यावेळेस तरी यश मिळेल का? विधानसभेला जरांगे पाटलांनी काय स्टँड घ्यावा असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.